तर राज्यातली बहुतांश धरणं भरलेली आहेत। विसर्ग सुरू करण्यात आलाय। पाहूया त्या संदर्भात बातम्या। कोयना धरणातून विसर्ग वाढवला। धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचावरून 3 फुटापर्यंत उघडून 19,200 क्युसेकनं विसर्ग सुरू। धरण पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक विसर्ग। विदर्भात पावसाचा जोर कायम। पूर्णा नदी ओव्हरफ्लो। हत्तूर धरणाचेही 18 दरवाजे उघडले। 53,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। विष्णुपुरीचे 11 दरवाजे उघडले। 1,15,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। बुलढाण्याच्या पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पेंटाकळी प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडले। प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले। 11,500 क्युसेक विसर्ग सुरू। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर। जालन्यातील सोमठाणा मध्यम प्रकल्प 80% भरला। ड्रोनच्या माध्यमातून टिपली धरणाची विहंगम दृश्य। सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी। पावसामुळे चांदोली धरण 91% भरलं। चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 6,500 क्युसेकनं विसर्ग। परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे 52 पैकी 45 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। येलदरी आणि निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 100% भरलं। धरणाच्या 12 दरवाजांमधून पूर्ण नदीपात्रात 45,500 क्युसेकनं विसर्ग। तर नद्यांना मोठा पूर आलेला आहे। जाणून घेऊया त्या संदर्भात बातम्या। मध्य भारतात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाचा मुक्काम कायम। रत्नागिरीतील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। काजळी नदीचंही रौद्ररूप। किनारपट्टी भागात अलर्ट जारी। वशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ। सध्या कोणताही धोका नसल्याचा प्रशासनाचा दावा। रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग गेल्या 10 तासापासून बंद। मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर। पुराचं पाणी मुख्य मार्गावर आल्यानं पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू। वाशिमच्या उतावळी नदीला पूर। छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर वाहतूक ठप्प। रोडच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा। समृद्धी महामार्गावर वाहणारं पाणी उतावळी नदीत प्रवाहित केलं। लातूरच्या उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगावमध्ये पुराचं पाणी। गावात मोठं नुकसान। उदगीर देगलूर महामार्गावर वाहतूक ठप्प। लातूरच्या उदगीर तालुक्यातील बोरगाव नदीला पूर। पुराचं पाणी धडकनाळ बोरगावमध्ये शिरलं। जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस। नागझरी नदीला पूर। मुसळधार पावसाचा केळीच्या बागांना फटका। रायगडच्या रोहामध्ये कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदी किनारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। दहा ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर जालन्यातील जाफराबाद तालुक्यात मुसळधार पाऊस। सीतान्हाणी नदीला पूर। पावसाचा जोर वाढल्यानं परिसरातील तलाव बंधारे भरले। अकोला जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। पातूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला। तर काटेपूर्णा आणि बाळापूर इथल्या धरणांचे सर्व 10 दरवाजे उघडले।